झाले की आपल्या सर्वच क्षेत्रातलं काही वजन कमी झालं होतं, मात्र आता येणारा काळ आपला आणि बीजेपी याकडे तुम्ही कसं बघता? जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता नाही आलं केलं. सगळ्या जातींनी मोठं मराठ्यासहित स्वतः टोळीनं वरबडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊन दिला ना मराठा मोठा होऊ दिला. मारामारीत वेळ जास्त घातला. एक काळ असा होता, आता तुम्ही प्रश्न काढला म्हणून मला बोलायचंच नव्हतं त्याच्यावर. एक काळ असा होता, ते विरोधी पक्ष नेता होता बघा, तेव्हा ते असं आरडायचं लोकांच्या मनामनात जाऊन बसलं होतं ते की ह्यो जातीवादी माणूस वाटत नाही, ह्यो गोरगरीब सगळ्या जातीसाठी लढणार आहे. पण ज्यावेळेस याला मराठ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून निवडून दिलं ना, त्याविषयीची नियत खराब झाली आणि टोळीच्या माग सगळी यांनी मंत्र्याची ताकद उभा केली आणि मग ते करायला लागले खून, मग मागा लागले खंडाण्या. आधीच त्याचा जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता ना, त्याच्यातली पोटतिडकी लोकांच्या लक्षात आली. आता उपरती येऊन काय उपयोग आहे का? सगळी लाज गेल्यावर आता जर तू म्हणत असेल मला याचा कटाळा आला, मला पश्चातापाचा आला, मला अमकच झालं, आता मग वजनच कमी झालं, मग अमकच झालं, तो या हाताने तो वाटोळ करून घेतलंय सगळं. आणखीन तरी तुला सांगतो, तू शहाणा होय, तू मराठीच्या नादी लागू नको. आणखीन बी तो हातून वेळ गेलेली. तू जितका मराठीच्या नादी लागशील तितका तू राजकारणातून संपणार आहे कायमचा. एकही पक्ष तुला जवळ नाही करणार, एक पण, ना भाजप, ना अजितदादा, ना शिंदे साहेब, कोणीही तुला जवळ करणार नाही. तो पुढे एकच पर्याय, इथून पुढे मराठ्यांच्या काड्या करायच्या बंद करायच्या, गुंडाच्या मागे उभा राहायचं बंद करून टाकायचं. ते म्हणाले येणारा काळ आपला आहे, यावरून आता पुन्हा मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू आहे. मध्ये जायचा काळ आहे आता. आता नुसतं काळ यायचं असलं, तुला सांगितलं ना, तुला पूर्ण बदलावं लागणार आहे. तू जे टोळीला साथ देतो ना, चूक करणाऱ्याला तो स्वतः गुतवला पाहिजे. खंडणी मागणारा, खून करणाऱ्याला तो सगळ्यांना तो स्वतः गुतवला पाहिजे. तो पाठराखण नाही केली पाहिजे. तू मराठ्यांनी मोठं केलंय तुला, तो काळ तू आठवून बघ. तुला ज्यावेळेस कोणीच साथ देत नव्हतं त्यावेळेस मराठ्यांनी साथ दिली तुला. आज तू काय काड्या करतो माझ्यासारख्यावर? काही मराठ्याच्या तो प्रवक्त्याच्या हाताने धरतो आता खाली. तो प्रवक्ते ते चिल्लर चालर अर्धा भेटलं सारल्याला, अर्धे डोंगाची वर त्याची इन आलेली, ते प्रवक्ते त्यांच्या माध्यमातून तू माझ्या विरोधात लोकांना बोलायला लावणार, मला त्रास द्यायला लावणार. ते काम बंद कर ना, ते काम बंद कर. तू कोणचा नेता होता, केवढा होता, पुढं सुपाऱ्या देणे हे धंदे नाही तोय. तू सामाजिक न्यायाच्या मंत्रालयात काम केलेला माणूस आहेस. तुला सामाजिक न्याय या शब्दाचा तरी अर्थ कळायला पाहिजे होता. आपण सामाजिक न्याय करतोय की ज्यांच्या माध्यमातून आपण मोठे झालो त्यांचेच मुर्दे पाडायला लागलो. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे असं म्हणाले की आता कधी कधी वाटतं राजकारणातून रिटायर होईल. मग तर हे सगळ्या दुनियेत धुमाकूळ घालीत. वारसाच मोडा. मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा. मी हमेशा मीडियात सांगतो, ते कमीत कमी फक्त अहंकारी, याच्यासारखी खालच्या दर्जाची नाही. सगळा समाज मोडून टाकीन त्यांचा. त्यांनी जर कटळा आला म्हणून जर बाजूला गेलं ना, सगळा समाज मोडून टाकी. सगळ्या टोळ्या होत्या, अख्ख्या टोळ्या, नुसत्या मारामारी. आणि इथून पुढे मारामारी मराठ्या संघ करायची नाही हे ध्यानात ठुई. इथं पाठ्य मी आहे, तुला सुद्धा मध्ये घालीन, सोडणार नाही. आता 2दा-3दा वाचलंय तुला. तू मस्साजोगच्या प्रकरणात वाचलेला आहे, आमच्याच लोकांनी वाचलेलं आहे तुला. तू 100% त्याच्यात आहे, तू ते विसरू नको. आणि माझा सुद्धा घातपाताच्या तुझे नागपूरला बसला ना अजितदादाला घेऊन, फडणवीस साहेबाला, त्या रश्मिताई शुक्लाला, त्या दिवशी तुला वाचलेला आहे, ध्यानात ठेवतो. तू त्या माझ्या घातपाताच्या प्रकरणात सुद्धा आहे. आणि फडणवीस साहेबाजवळ पुरा डाटा येतो, कधीही बाहेर तो निघू शकतो, कधीही. पण तू त्याची काळजी करू नको. मी हे लय जबाबदारीने बोलतोय, कारण शेवटी फोनवर तो बोललेला आहे. त्या दिवशी रात्री 11-12 वाजता त्या आरोपीशी तो बोललाय. त्यामुळे शिडीआर तो हाईत. तू त्या घातपाताच्या प्रकरणात 100% तो या लक्षात आला. आता आपण 100% मध्ये जाणार आहेत म्हणून तो अजितदादाला त्यांना गळ घालून फडणवीस साहेबांना सगळ्यांना मिळून तू नागपूरच्या अधिवेशनाच्या टायमाला त्या प्रकरणातून तुला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. तू किती दिवस पळशील?
किती दिवस पळशील? तू पाप करायचं बंद केलं, ज्या मराठ्यांनी मोठं तुला केलंय त्यांना त्रास द्यायचं बंद केलं तर तू काहीतरी होऊ शकतं, नाही तू सुद्धा वाईट दिवस येणार आहेत, चांगले येणार नाहीत. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.